तर हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा तुमचं ह्या नवीनशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर मी तुम्हाला माझा इंट्रो सांगते. माझं नाव आहे नीता सुरेश गोंजारे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे डेली ब्लॉग आणि शिवणकामाबद्दल माहिती किंवा नवीन नवीन डिझाईनचे ब्लाऊज शिवलेले तुमच्यावर शेअर करणे. तर अशा पद्धतीचा आहे. तुम्हाला सांगते रेसिपी किंवा अजून म्हणजे वेगवेगळे असे हे क्राफ्टिंग हे तुम्हाला बनवून दाखवणे वगैरे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. आणि माझं काय डेलीचं सकाळचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रुटीन आहे, ते पण तुमच्यावर मी शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम मला हे सांगायचं की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या. कारण काय होतं, कारण जो माझा व्हिडिओ येतो तो तुमच्यापर्यंत लगेच फास्टमध्ये येईल आणि तुम्ही पाहायला भेटेल. तर तेच सांगायचं झालेलं आहे. तर आज सगळी घरातली कामं वगैरे उरकून घेतली होती. साधारणतः 11 वाजेपर्यंत घरातली कामं घेतली, जेवण पण केलं. कारण काय होतं, मशीन कामामध्ये दुपारचं जेवायला वेळ भेटत नाही. तुम्हाला सकाळीच एकदा जेवून घेतलं ना, नंतर दुपारचं तुम्हाला जेवायला वेळ भेटत नाही. आणि डायरेक्ट संध्याकाळी 4 वाजता आणि 5 वाजता तर कोण जेवतंय. डायरेक्ट 8 आणि 9 वाजता आपण मग संध्याकाळचं जेवण करायला मिळतं. कारण ह्या कामामध्ये असं आहे की ना, जितकं तुम्ही शिवत राहताल तितकं तुम्हाला अजून महाग शिवायला राहिलेले असतात. त्या कस्टमरला देण्याच्या नादामध्ये आपण जेवण पण करत नाहीत. तर हा माझा अनुभव आहे, कारण खूप दिवसाचा आहे. ज्यावेळेस मी सकाळचं जेवत नाही आणि मी म्हणलं चला आता आपण दुपारी वगैरे जेवण करू किंवा टाइम भेटल्यावर करू, हमखास त्यावेळेस मला जेवायला वेळ वेळ भेटायचा नसा. आणि माझं काय होतं, शॉप होतं, त्याच्यामुळे जेवायला बसलं की कोणतरी कस्टमर यायचं, अर्ध्या ताटावरून उठावं लागायचं आणि मग ते जेवण कंप्लीट नाही व्हायचं. आणि जेवण कंप्लीट नसल्यामुळे आपल्या अंगात एनर्जी राहत नाही आणि आपण जे काम ठरवले ते काम कधीच कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळे मी काय करते, स्वयंपाक वगैरे झाला किंवा काय झालं की लगेच जेवण करून घेत असते. तर मिशोवरून एक मी पार्सल मागवलेलं आहे बघा. आणि हे पार्सल मला आज रिसीव झालेलं आहे. आणि हे पार्सल मी मुद्दामून मागवलेलं आहे, कारण थोडस मी अजून फ्लिपकार्टवरचे माझे 2 पार्सल यायचे बाकी आहेत. तर मी हे पार्सल मागवलेलं तुमच्यावर शेअर करते. आणि खाली 57 रुपयाचं हे पार्सल आहे. तर 57 रुपयाच्या पार्सलमध्ये नेमकं काय मागवले तेच मी तुमच्याकडे शेअर करते. शक्यतो मी मिशोवरून मागवत असते काही ना काही सारखं. तर तुम्हाला दाखवते. हा ट्रे मी मागवलेला आहे. तर बघू शकता, खूप छान असा ट्रे आलेला आहे. आणि खाली 57 रुपयाचा ट्रे आहे हा. तर हा ट्रे मी मुद्दाम मागवलाय, कारण मी याच्यामध्ये होममेड साबण बनवणार आहे. आणि जो होममेड साबणचा कसं बनवायचं तो पण मी तुमच्यावर व्हिडिओ शेअर करणार आहे. कारण आता सध्या केमिकलचे भरपूर साबण आहेत आणि आपण चेहऱ्याला वापरतो आणि चेहरा खूप घाण होतो आपला, हे आपल्याला कळत नाही. पण त्यासाठीच हे मागवलेलं आहे. कारण होममेड किंवा कोरफडीचे साबण बनवू शकता तुम्ही. लिंबाच्या झाडाचे वगैरे, निमपानाचे वगैरे, तुळशीची किंवा अशा भरपूर आहेत, हळदीची किंवा तांदळाची. स्पेशल हे होममेड साबण मी बनवणार आहे. आणि फ्लिपकार्टवरूनच मी त्याचं बेसिक जे काय मटेरियल लागतं ते मी घेतलेलं आहे मागून. ते तुमच्यावर मी आल्यावर लगेच शेअर करेन आणि या साबणाचा व्हिडिओ मी तुमच्यावर बनवेन. तर ह्याचा रिव्ह्यू पण कसा आहे पण मला जास्त वाटलं चांगला, म्हणून मी त्याचं तुम्हाला रिव्ह्यू पण देणार आहे. तर हा ट्रे मी खाली 57 रुपयाला मागवलेला आहे. तर कसा वाटते तुम्हाला, चांगला वाटते का, नक्की कमेंट करून सांगा. मला थोडी क्वालिटी थोडी ही वाटते डल, पण काही नाही, ओके. आपल्याला 57 रुपयांमध्ये काय भेटतं, 50 रुपयामध्ये काय भेटतं असं आपल्याला साधारणतः. तर ह्याच्यामध्ये 4 साबणे होते आणि इथं हार्ट शेप आहे, गोल शेप आहे, ओव्हल सारखं आहे आणि स्क्वेअर आहे. तर हे 4 शेप ह्याच्यामध्ये मला भेटलेले आहेत. आणि तर नक्की तुमच्यावर मी होममेड साबण, होममेड शॅम्पू वगैरे जे काय रिव्ह्यू आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यानंतर आज सकाळपासून कामं वगैरे झाले आणि मी काल मशीनवर बसले होते. तर काल मी 3 ब्लाऊज कंप्लीट केले. तर ते ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते बघा. हे ते ब्लाऊज आहेत.
आणि हे सगळे नवरीची ऑर्डर आहे आणि नवरीचं ब्लाऊज मी इथं कम्प्लीट केलेलं आहे. लेस वगैरे सगळा माझा खर्च आहे. तर बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे. डिझाईन पण केलेली आहे पॉप स्लीव्ह आपण. तर ह्याचे रेट खूप वेगळे आहेत. नवरीचं ब्लाऊज मी 500 रुपयांनी घेते, पण साधारणतः 450 रुपये लावलेला आहे. कारण हे कस्टमर मी एका कस्टमरचे 1 वर्ष अगोदर शिवले होते तिच्या लग्नाचे ब्लाऊज. तिच्या ह्याने ते खूप लांबून आलेले आहेत हे ब्लाऊज. शक्यतो साधारणतः सांगू शकत नाही, खूप लांबून आले. 1.5 तासाचा रस्ता असेल साधारणतः, एवढे लांबून हे ब्लाऊज आलेले आहेत. तर हा पण स्क्वेअर घेतलेला आहे आणि पाठीमागं पण असा स्क्वेअर घेतलेला आहे. स्लीव्ज बघा, ही ट्रेंडिंग स्लीव्ज जी आहे ना ही सध्या, तर ही स्लीव्ज आपण शिवलेली आहे आणि ही लटकनवाली लेस पण मीच आणून लावलेली आहे. तर ह्याची पण शिलाई खूप वेगळी आहे. त्या मापातच धरलेले आहे 450च्या आसपास. कारण मी नवरीची ब्लाऊज 500 रुपयाने घेते. तुम्ही कसे घेतात कमेंट करून सांगत जावा. त्याच्यानंतर हा पण बघा, खूप छान असं लटकन वगैरे बनवलेलं आहे. आणि इथे पण मी हे असा आकार घेतलेला आहे मटक्यासारखा, आणि लेस पण खूप महाग आहे ती मी आणून लावलेली आहे. स्क्वेअर आकार घेतलेला आहे आणि स्लीव्ज एल्बो पर्यंत दिलेले आहेत. त्या स्लीव्ज आपण छोट्या नाही ठेवलेल्या. जे मेन 4 साड्या आहेत त्याला स्लीव्ज आपण लांबच केलेल्या आहेत. आणि हे 3 तर ब्लाऊज झाले बघा. एक आहे तुम्हाला वर्क करायचं आहे. आता हे 3 ब्लाऊज झाले. दिवसभरात मी वर्क करायला बसणार आहे. तर वर्क करायला मला बोटनेक मध्ये वर्क करायचं आहे आणि हे डेली यूज साठी ब्लाऊज त्यांनी टाकलेले. तर इथं मी अर्धा ब्लाऊज हा कम्प्लीट केलेला आहे बघा, आणि अजून ब्लाऊज राहिलाय मला शिवायचा. तर तो ब्लाऊज आहे पाठीमागचा बॅकचा. तर हा डेली यूज साठी ब्लाऊज आहे, फक्त आपण गोलगळा घेतलेला आहे. तर हा एक ब्लाऊज माझा राहिलेला आहे शिवायचा. तर मला ते म्हणायचं की जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल अगोदर सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि असे छानसे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हे बघा, लटकन पण खूप फॅन्सी बनवलेले आहेत आपण. खूप छान असा हा ब्लाऊज मी रेडी केलेला आहे. याची प्राइस पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. हा पण खूप छान झालेला आहे. हा पण खूप छान झालेला आहे. तर ह्याची प्राइस मी सांगितले, नवरीचं ब्लाऊज मी 500 रुपयांनी घेते, पण हे लांबून आलेले आहेत त्याच्यामुळे मी प्रत्येक ब्लाऊजला 50 रुपये कमी केलेले आहेत. तर कसं वाटतंय हे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि असे ब्लाऊजचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. डेलीला ब्लॉग पाहायला मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, रेसिपी शेअर करणार आहे. तर खूप सुंदर असा हा ब्लॉग होत जाईल. तर कंटिन्यू जुळून राहण्यासाठी